तुम्ही विद्यार्थी, बॅचलर किंवा नोकरीसाठी एकटेच बारामतीत राहत असाल तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. मागच्या आठवड्यात एक बॅचलर मित्र म्हणाला, अरे खिशात 200 रुपये राहिलेत आणि परवा पगार व्हायचाय, उद्याचा दिवस कसा निघायचा. मी म्हणलं एवढंच ना, सांगतो नियोजन. अर्ध्या बारामतीची सकाळ होते ती उमेशच्या चहाने. 10 रुपयात आल्याच्या चहाने तरतरी आल्यावर नाश्त्याला भिगून चौकातल्या गणेशकडे जाऊन 30 रुपयाची उपमेची एक प्लेट घेऊन त्याचा आस्वाद घ्यायचा. दुपारपर्यंत आपलं काम करायला बसताना आपल्या बारामतीच्या फेमस डबेवाला अभिषेकला फोन करून सांगायचं, एक डबा द्या. त्याने दुपारी आणून दिलेल्या 60 रुपयाच्या डब्यात 4 चपात्या, एक सुकी भाजी, एक पातळ भाजी, भात असं एकदम घरगुती जेवण असेल. या सुंदर जेवणानंतर भर दुपारच्या उन्हात जीव तृप्त होतो तो एक ग्लास ताकाने. त्याला 15 रुपये लागतील. संध्याकाळच्या ब्रेकमध्ये अशोकनगर चौकात रफिककडे 12 रुपयाचा लेमन चहा प्यायचा. आणि संध्याकाळी सगळी कामं आवरून घरी जाताना डिनर मध्ये रिंग रोडच्या माऊली बेळमध्ये जाऊन 70 रुपयाचा एक कट डोसा मागवायचा आणि शेंगदाणा चटणी बरोबर डोश्यावर दणकून तवा मारायचा. एवढं सगळं करूनही हिशोब केल्यावर लक्षात येईल की 3 रुपये शिल्लक राहिले. त्याची बडीशेप खायची आणि झोपून जायचं. बाकी सगळी लोक जागेवर मिळतील, पण डबेवाल्या अभिषेकला सकाळीच कॉल करावा लागेल आणि हा त्याचा नंबर. सकाळी कॉल केला की दुपारी डब्याचं नियोजन फिक्स आणि मंथली मेस पण देतोय. तर मित्रांनो, कसं वाटलं 200 रुपयात एक दिवसाचं नियोजन नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशाच नियोजनांसाठी फॉलो करत राहा फूडी स्वॅगरला.